एक मंत्र, एक प्रसंग आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवा. कोणत्याही समस्येवर मात करण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगात संचारल्याशिवाय राहणार नाही. नात्यात, व्यवसायात, करिअरमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने अंधारून येतं, आता सगळ्याच वाटा संपल्यात असं वाटायला लागतं, तेव्हा एक नाव मंत्रासारखं आठवून बघा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो एक प्रसंग कायम लक्षात ठेवा, तो म्हणजे पुरंदरचा तह. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे की पुरंदरच्या तहात महाराजांनी 23 किल्ले दिले, पण स्वराज्य वाचवलं. काय शिकायला मिळतं या प्रसंगातून? तर तात्पुरती घेतलेली माघार हा कधीच पराभव असू शकत नाही, तर फार मोठ्या विजयाची नांदी असते. बघा, या प्रसंगातलं मानसशास्त्र जर आपण लक्षात घेतलं तर राग, अहंकार, हट्ट यातून जर शिवाजी महाराजांनी निर्णय घेतले असते तर स्वराज्य धोक्यात आलं असतं. लीडरशिप दुसरं काहीही नसतं मित्रांनो. लीडरशिप म्हणजे थंड डोक्याने निर्णय घेता येणं. जर मनाने स्थिर राहून थंड डोक्याने निर्णय घेता आले तर हरवलेलं, गमावलेलं सगळं काही पुन्हा एकदा नव्याने उभं करता येतं. याला इतिहास साक्षी. 1665 ला 23 किल्ले गेले होते आणि 1674 राज्याभिषेकाच्या वेळेला 300 पेक्षा जास्त किल्ले महाराजांच्या स्वराज्यात दाखल झाले होते. म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्ताने भावनिक न होता दूरदृष्टीने निर्णय घेण्याचा, अर्थात थंड डोक्याने निर्णय घेण्याचा एवढा एक जरी गुण शिवाजी राजांच्या चरित्रातनं आपण शिकू शकलो तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या आयुष्यातला शिवाजी होऊ शकतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हा सगळ्यांना यावर काय वाटतं मला प्लीज कमेंट करून कळवा. आणि शिवरायांचा हा विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. जय भवानी.